पोलीस विभागाच्या सहकार्याने जे नागरिक आहेत त्यांना मी आवाहन केलं होतं. त्या ठिकाणी आपला जो सुपरमित्राचा जो रस्ता आहे बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. तर आपले सुप्रीम कोर्टच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यानुसार त्यांना नोटीस दिल्या होत्या. त्यापैकी जे 2019 पूर्वीचे जे नागरिक होते त्यांना मी अल्टरनेट जागा जे सोरेगाव या ठिकाणी आमचे जवळ 15 ते 18 लोकांना आणि साईट पण अवेलेबल करून त्याचं सामान पण आता तर लवकरच जो उर्वरित रस्ता आहे तात्काळ त्याला रहदारीसाठी ओपन करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन हा 1 मीटरचा आपला जो राहिलेला विषय आहे तो एकदा मार्गी लागेल आणि आपल्याला लोकांना रहदारीसाठी लवकरात लवकर हा रस्ता उपलब्ध करण्यात येईल. उर्वरित रस्त्यासाठी जवळजवळ 1.5 कोटीची निधी आहे ते सुद्धा आम्ही तात्काळ उपलब्ध करण्याची तयारी करत आहोत. ह्या छोटा सेक्शन राहिला आहे त्याचं लवकरात लवकर टेंडर करून हे काम पूर्ण करण्याचं आमचं प्लॅनिंग आहे. सर, नागरिकांचं असं म्हणणं आहे की तिथं मोजून दिलेलं नाही आम्हाला जागा. आमच्या आता ऑलरेडी यापूर्वी पण दिलेलं आहे. आता आमचे स्वतः इंजिनियर पूर्ण उपस्थित राहतील आणि बेसिक पाण्याच्या लाईटची जी काही व्यवस्था असेल ते सुद्धा करण्यासाठी आम्ही जबाबदारी दिलेली आहे. संबंधित इंजिनियर उपस्थित राहून रात्री त्यांचे संपूर्ण सामान आमच्या ट्रकमध्ये शिफ्ट करून देतील आणि त्यानंतरच मग आमची आम्ही इथले कारवाई थांबू. सर, अजून आम्ही जेव्हा सर्वे केला होता ते 2019 नंतर जे आले ते ह्यासाठी आमचे ठराव झाला होता त्यानुसार ते पात्र नाही त्यामुळे त्यांना इतरत्र जावं लागतं. जे पात्र होते 19 आपण सर्वे लागले ते सर्वांना आपण दिलेलं आहे. ज्यांचं कोणाचं साईटवर लोकेशन दिलं नाही त्यांना सुद्धा आज आम्ही तात्काळ त्यांना जागावं लागतं. ओके, थँक्यू.